आणि आम्ही आता नवीन सिरीज चालू करणार आहे, जी सिरीज आहे बीएमसी वर्कर करिता, म्हणजे बृहमुंबई महानगरपालिका सफाई खाते कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती माहिती मिळवण्यासाठी. तर आपण सर्वात पहिले जी मी आपल्यासाठी बातमी घेऊन आलो आहे आणि यानंतर हे उर्वरित आणि पूर्णपणे जशी काही न्यूज असणार तशी काही मी आपल्याला ती बातमी पुरवत राहणार आणि आपल्या युट्यूब चॅनल द्वारे देणार आहोत. तर सर्वात पहिले आपण माहिती घेऊन आलो आहे बृहमुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सफाई खाते यांच्या वतीने. तर आपण डायरेक्ट विषय जाऊ. हे परिपत्रक सादर केलं आहे 2 मार्च 2026 रोजी आणि विषय असा आहे की विविध खाते विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाती असलेल्या ANM चे वेतन रोखण्याबाबत, म्हणजे जे कामगार CL घेऊन ही उर्वरित रजा घेतात ते खाडे केले जाणार आणि ते खाडे त्यांच्या पगारातून कापले जाणार आणि हे किती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे असा हिसाब असणार. तर डायरेक्ट आपण विषयावरती असा येऊ की ह्या परिपत्रकामध्ये आपल्याला दिसत असेल, ज्या दिवशी कर्मचारी उपस्थित असूनही तांत्रिक कारणास्तव बाह्य कर्तव्य, निवडणूक कर्तव्य यामुळे बायोमेट्रिक प्रणालीत उपस्थित नोंदवून न शकल्यास संबंधित प्रवेदन अधिकारी, पूर्ण विलोकन अधिकारी स्थापना प्रमुखांनी सदर दिनांकापासून 7 दिवसात मॅन्युअल अटेंडन्स OD इलेक्शन ड्युटी नोंदवून ती पुढील महिन्याच्या इनपुट पर्यंत मंजूर करणे आवश्यक आहे. या कार्यवाहीतून प्रतिवेदन अधिकारी, पूर्ण विलोकन अधिकारी स्थापना प्रमुखांकडे साधारण 13 ते 43 दिवसांची अवधी असते. प्रशासकीय कारणास्तव संदर्भ क्रमांक 1 चे परिपत्रक आक्रमणातून करून यापुढे इनपुटची वेळी एखाद्या कर्मचाऱ्याच्या खाती ज्या दिवसाची ANM शिल्लक असतील त्या दिवसांचे त्याचे वेतन रोखून धरण्यात येईल. तदनंतर उक्त ANM बाबत जेव्हा निर्णय होईल त्यावेळी त्याचे रोखून धरलेले उक्त वेतन अदा करण्यात येईल. म्हणजे या परिपत्रकात असे सांगितले आहे की मार्च एडिशन मध्ये जे दरवर्षी आपण बघत आहात, मार्च एडिशन मध्ये काय होत असते की जेही आपलं काय हिशोब असतो एका वर्षाचा तो त्यामध्ये केला जातो. तर हे यांनी असं ठरवलं जे हे आपले ANM असणार ते आपल्या वेतन श्रेणीतून कट करूनही उर्वरित जे काय उरलेले वेतन असेल तेही कट करण्यात येणार आणि तेच वेतन आपल्याला सेकंड महिन्यामध्ये देण्यात येणार. म्हणजे पुढच्या महिन्यात 1 एप्रिल 2026 रोजी हे आपल्या वेतन श्रेणीत ऍड करण्यात येणार. मात्र ह्या वेळा असं झालं आहे की 25 तारखेला जसे आपण माय BMC ऍप वरती आपली सॅलरी स्लिप बघत आहोत, तसेच सर्व BMC कामगारांनी, सफाई खाते वगैरे या वर्कर्सने आपली सॅलरी स्लिप बघितल्यानंतर ते आकस्मित झाले आहे आणि त्यांची सॅलरी कोणाची 700 रुपये, कोणाची 5000, कोणाची 3000, कोणाची 4000 अशी येत आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक कर्मचाऱ्याचे 30 ते 40, 50,000 असे कट्स केले आहेत. त्यामुळे कामगार वर्ग अतिशय संतापात आहे, आकस्मित आहे आणि ह्याचा जो निषेध आहे ते सगळे कामगार करत आहे आणि याबद्दल सर्व कामगार, BMC कामगार हे मोर्चे काढणार आहेत उद्या 27 मार्च 2026 रोजी. जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपण या व्हिडिओची दक्षता घ्या आणि 27 मार्च 2026 रोजी या वेतन कपात गेल्यामुळे कर्मचारी जो आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाचा काय निर्णय येणार आहे यावर आपण मी आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवत राहणार आणि आपल्याला योग्य ती माहिती देत राहणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर